आपण सगळेजण कोविड नंतर भेटतोय. म्हणजे फोन तुमच्याकडे ठेवा असला. प्रयत्न आहे. या सोडून ठेवू. हां त्यांना इथे ठेवू इकडे. हां सुरू करू का? हां सर्वांना नमस्कार. आणि कोविडनंतर आपण सगळे भेटत आहोत आणि आज या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की माझ्या शालेय शिक्षण या आपल्या विभागाचे सन्माननीय ACS वंदना कृष्णाजी, शालेय शिक्षण विभागाचे कमिशनर आयुक्त सन्माननीय विशाल सोळंकीजी, या ठिकाणी आमचे SSC HSC बोर्डाचे डायरेक्टर सन्माननीय दिनकर पाटीलजी आणि SCERTचे आमचे डायरेक्टर टिमकरजी, या ठिकाणी आम्ही सगळेजण आपल्याला आलेलो आहोत. आणि सर्वांच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा विषय जो आपण सातत्याने आम्हाला विचारत आहात तो विषय आहे 10वी-12वीच्या परीक्षा संदर्भामधला. त्यामुळे आज या विषयासंदर्भामध्ये पत्रकार परिषद घेत असताना मला सांगायला हवं की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीची जी लेखी परीक्षा आहे ती दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. ते जी परीक्षा असेल ती 29 मे 2021 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. व 12वी परीक्षेचा जो निकाल आहे तो अंदाजे आम्ही जुलै 2021च्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीची जी लेखी परीक्षा आहे ती दिनांक 29 एप्रिल 2021 पासून ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. व 10वीचा जो निकाल आहे तो आम्ही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे करत असताना आम्ही कोविड-19च्या संदर्भामध्ये ज्या केंद्र सरकारने व राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या आरोग्य विभागाने निर्गमित केलेले मार्गदर्शक सूचना असतील, म्हणजे जसं फिजिकल डिस्टन्स असेल किंवा बाकीसुद्धा आहे, मास्क असेल किंवा सॅनिटाईज संदर्भात असेल, या सगळ्याचं काटेकोरपणाचं पालन करून ही परीक्षा घेतल्या जातील. या संदर्भामधलं आपल्याला माहिती असावी म्हणून मी आज या ठिकाणी आलेली आहे. शाळा सुरू करण्याबाबत काय आपल्या अगोदरच आपण 9वी ते 12वीच्या शाळा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला होता. आपण सगळेजण जाणता की आपण 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्याने जसं RT-PCR टेस्ट असतील किंवा पालकांची संमती असेल किंवा पूर्वतयारी करून पूर्णपणे काळजी घेऊन आपण जे आहे ते शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि 9वी ते 12वीमध्ये जे विद्यार्थी आता सध्या येत आहेत त्या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती देऊ इच्छिते. 4 जानेवारीला आपल्याकडे जवळपास 15,70,000 विद्यार्थी येत होते आणि आपल्या जवळपास 19,524 शाळा सुरू झाल्या होत्या. ही 4 जानेवारीची परिस्थिती होती. आणि आज मी 18 जानेवारीची जी माहिती घेतलेली आहे त्यानुसार 18 जानेवारीमध्ये आपल्याकडे जवळपास ज्या 19,524 शाळा ज्या आपल्या 4 जानेवारीला होत्या त्या आता आपल्या जवळपास 21,287 झालेल्या आहेत. म्हणजे 19,000वरून 21,000वरती आपल्या शाळांची संख्या वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर आपले जे विद्यार्थी आहेत जे 18 जानेवारीमध्ये शाळेमध्ये येत आहेत ती संख्या जवळपास 21,66,056 इतकी आहे. पण आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्टीचं नोंद घेतली पाहिजे की आपण आता सध्या प्रत्येक दिवशी 50% विद्यार्थी बोलवतो आणि दुसऱ्या दिवशी 50% विद्यार्थी बोलवतो. आणि त्यामुळे आज प्रत्येक दिवसाला जो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत आहे तो 9वी ते 12वीचा तो जवळपास 21,66,056 इतकी संख्या आज विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत आहेत. त्यामुळे हे प्रमाण मला वाटतं मोठ्या प्रमाणात चांगलं आहे आणि जवळपास 76% विद्यार्थी आज आपल्या शाळेमध्ये येत आहेत. मॅडम जरा ते परीक्षा तारखा पुन्हा सांगू. 12वीच्या म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या ज्या लेखी परीक्षा आहेत त्या दिनांक 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या कालावधीत होणार आहेत. आणि 12वी परीक्षेचा जो निकाल आहे तो जुलैच्या आपल्या लास्टच्या आठवड्यामध्ये आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण ज्या 10वीबद्दल प्रश्न विचारताय तर माध्यमिक शालांत परीक्षा
म्हणजे 10वीची जी लेखी परीक्षा आहे ती 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत होणार आहे. आणि या 10वी परीक्षेचा जो निकाल आहे तो आपण ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही, आता हे शैक्षणिक वर्ष आपण सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि विविध माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. जसं ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, गुगल असेल, असे विविध माध्यमांनी, त्याच व्यतिरिक्त शिक्षकांनी आणि मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध प्रयत्न करून शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला. आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आता शाळा सुरू झालेल्या आहेत. आणि 27 तारखेपासून जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की 5वीच्या 8वीच्या शाळांनासुद्धा आपण सुरू करण्यासंदर्भामधला जे आहे ती प्रोसेस सुरू केलेली आहे. नाही, पण त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पाठ्यपुस्तकं पोहोचवलेली आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण गेलेलो आहोत. यूट्यूबमध्ये कंटेंट आपण त्यांना दिलेलं आहे. DD सह्याद्री या चॅनलच्या माध्यमातून आता आपण 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 7:30 पासून 12:30पर्यंत आपण लेक्चर देतो. फक्त रविवार ते लेक्चर होत नाही, बाकी रोज ते लेक्चर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जातात. व्हॉलंटरी पण खूप लोक जे आहे ते विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम करतात. आणि या व्यतिरिक्त आपण असाही प्रयत्न करतो की समजा एखाद्या विद्यार्थ्याला अजूनही काही त्रास असेल किंवा अजूनही काही गोष्टीबद्दल अडचणी असतील किंवा आव्हानं असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे ऑलरेडी मी यांना सांगितलेलं आहे, आमच्या SSC बोर्डांच्या डायरेक्टरांना आणि SCERTच्या वांना, की डायटचे जे आमचे प्राध्यापक आहेत जे सध्या काउन्सिलिंगचं चांगलं काम करू शकतात, असे 426 आमचे जे शिक्षक आहेत त्यांचा नंबर आम्ही बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि त्यांना कुठलीही अडचण असेल, कुठलंही आव्हान वाटत असेल तर त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असेल तर त्या नंबरवर ते फोन करू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता आहे की हे जे चालू आहे हे वर्षच आता चालू आहे आणि या माध्यमातून आपण परीक्षा घेत आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आता या प्रयत्न आमचा असा होता की हे वर्ष जे आहे ते आपण विविध मार्गातून गेलेलो आहोत, पण तो पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून आपण या परीक्षा घेत आहोत. सिलेबस संदर्भामध्ये आम्ही अगोदरच अनाऊन्स केलं होतं की 25% आपण सिलेबस कमी करण्यासंदर्भामध्ये ऑगस्टमध्येच आपण बोललो होतो. आणि त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला माहिती आहे की SCERTने असेल त्यांच्या वेबसाईटवरती तो पूर्णपणे सिलेबस शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता. आणि त्याच्यामध्ये मला एक सांगायला पाहिजे की SSC बोर्डाच्या माध्यमातून याची पूर्वतयारी पूर्वीपासून सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता पोषण जो आहे तो आपला अगोदरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्हाला नाही, ह्या एक्झामिनेशन ज्या आहेत त्या पूर्णपणे आपल्या ज्या आहेत त्या लेखी परीक्षा असणार आहेत. म्हणजे मधल्या काळामध्ये रेग्युलर, म्हणजे जसे मधल्या काळामध्ये आपण फेरपरीक्षा घेतल्या, आपणही जाणता की 10वी आणि 12वीचे जे अनुत्तीर्ण किंवा जे एटीकेटीवाले विद्यार्थी होते त्यांच्या आपण जशा परीक्षा घेतल्या मधल्या काळामध्ये कोरोनाची परिस्थितीची पूर्णपणे काळजी घेऊन आपण घेतल्या, त्याच तऱ्हेने ह्या भविष्यामधल्या सुद्धा परीक्षा ज्या आहेत त्या पूर्णपणे रेग्युलर कोर्समध्ये जशा होत्या तशाच आपण परीक्षा घेणार आहोत. कोरोना संकट काळामध्ये पूर्ण फी घेऊ नका असं तुम्ही शाळांना सगळं आवाहन केलं होतं, पण अनेक शाळांनी ज्या पालकांनी विद्यार्थ्यांचे फीज भरल्या नाही अशांचे एक्झाम घेतल्या पण त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला जात नाही. आणि या संदर्भात मला वाटतं हायकोर्टात पण केस दिले, तिथे आपली बाजू काय राहणार आहे? फॉर्म 17 भरून SSCच्या मुलांना फॉर्म 17 भरून देता येते. नाही, त्यांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांचं म्हणणं फीस संदर्भातलं होतं. तर फीस संदर्भामध्ये मला सांगायला पाहिजे की सातत्याने शासनाच्या वतीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला आणि तुम्हालाही माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयामध्ये ही केस आहे. आम्ही तिथे आमची बाजू पूर्णपणे बळकट करून आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तिथे आम्ही आमची भूमिका ठेवलेली आहे की आजची कोरोनाची परिस्थिती आहे, असाधारण अशी परिस्थिती आहे. यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की काही ठिकाणी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत किंवा जसं आपल्याला माहिती आहे की पर्सेंटेजमध्ये काही नोकऱ्यामध्ये मिळणारे पैसे कमी झालेले आहेत, काहींचे उद्योग बंद झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पालकांची जी परिस्थिती आर्थिक त्याचा विचार करून आम्ही या ठिकाणी तो GR काढला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये लढत आहोत. मला माननीय आयुक्तांनी जे आमच्या सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आता मधल्या काळात निकाल आलेला आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की थोडंसं त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आताची परिस्थिती बघून जे गरजा आहेत त्या गरजानुसारच फी आकारली गेली पाहिजे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिलेले आहे. आम्ही ही सुद्धा भूमिका माननीय उच्च न्यायालयामध्ये मांडू आणि आमचा प्रयत्न राहील की विद्यार्थ्यांना आम्ही तर पूर्णपणे सांगितलं की तुम्ही शिक्षणापासून मुलांना बाजूला ठेवू शकत नाही, तुम्ही त्यांचं ऑनलाईन शिक्षण थांबवू शकत नाही, कारण प्रत्येक मुलाचा शिक्षण घेणं अधिकार आहे आणि त्याला तो मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत.
पण मॅडम तुम्ही सांगितल्यानंतर सुद्धा आज कितीतरी अशी मुंबईत परिस्थिती आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण की शासनाचा आदेश तुम्ही जे आवाहन करताय त्याला धुडकावून लावून स्टॉप केलेला आहे, मुलांना काढून टाकलेला आहे ऑनलाईन. याच्यावर आपण काय करतो? पालकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं होतंय. नाही, अशा बाबतीमध्ये कोर्ट आणि कोर्टाकडे तो कोर्ट दाखवता, पण ऍज अ शासन म्हणून तुम्ही काहीतरी ठोस निर्णय नाही, घेणार बिलकुल. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मला सांगायला हवं की अशा तऱ्हेच्या ज्या ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या त्या त्या तक्रारीवरती आम्ही पूर्णपणे आमच्या यंत्रणेला सांगून आम्ही त्या ठिकाणी तपासणी करण्याचं काम केलं आणि तिथे सांगितलं गेलं की बिलकुल तुम्ही मुलांचं शिक्षण थांबवू शकत नाही. स्वतः वैयक्तिक मी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि प्रत्येक शाळेला आम्ही असं सांगितलेलं आहे की समजा एखाद्या मुलाला त्यांनी त्यावेळेला नंबर दिला नाही किंवा एखाद्या मुलाला थांबवण्याचं काम केलं, आम्ही क्लिअर कट त्यांना सांगितलं की असं आपण करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये आमची पूर्ण यंत्रणा जी आहे ती त्यामध्ये काम करत आहे. पालकांनी कुठे तक्रार करावी, असं काही आपण एक नंबर किंवा असं काही देऊ शकाल का की बाबा इथे इथे फीच्या संदर्भात काही झालं तर तुम्ही इथे तक्रार करावी, असं तुम्ही जाहीर करावं म्हणजे प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना कळेल ना. आमचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत आणि बाकीचे अधिकारी त्या संदर्भामध्ये ऑलरेडी मला वाटतं आम्ही एक लिस्ट जी आहे ती अगोदरच दिलेली आहे ज्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि त्यांना सांगू शकता की बाबा आम्हाला या शाळेच्या माध्यमातून त्रास होत आहे. पण तुमचा एक तर तुमचे अधिकारी जेवढे डेप्युटी डायरेक्टर आहे मुंबईत कधी तुम्ही जा कुठल्याही कार्यालयात तिथे एकच तुम्हाला उत्तर देतात की ही अनुदानित आहे, ही विना अनुदानित आहे, शासन निर्णय लागू होत नाही. त्यांची ठरलेली उत्तरं असतात तुम्ही कुठल्याही मुंबईतल्या कार्यालयात जा. आणि दुसरी गोष्ट तुमचा जो परिपत्रक आहे त्या आभासींची असताना जे परिपत्रक होतं आणि तेच महागात पडतंय सातत्याने हायकोर्टामध्ये. नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा मधल्या काळात आमची बैठक झाली होती आणि त्या विचार आम्ही करतो भविष्यामध्ये कसं त्याला हे करायचं. परंतु आज तरी आम्ही ही परिस्थिती बघता आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की शासनाची भूमिका काय आहे आणि त्या संदर्भामधल्या कुठल्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारीवरती आम्ही पूर्णपणे ऍक्शन घेण्याचं काम करत आहोत. आपण काही स्पेशल सेल वगैरे असं निर्माण नाही करू शकत का? कारण खूप पालकांचा हा प्रॉब्लेम आहे. आता मला जर सांगितलं मी की डेप्युटी डायरेक्टरांचे आणि काही अधिकाऱ्यांचे नंबर आम्ही ऑलरेडी ठेवलेले, मला वाटतं जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा नंबर सुद्धा आम्ही ठेवलेले आहेत. मला जी माहिती आणि ते मी ट्विटरच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये ती लिस्ट सुद्धा सांगितली होती की बाबा आपल्याला काही समस्या असेल जिल्हा लेवलला तर यांना फोन करावं. तरीसुद्धा आपल्याला वाटत असेल तर आम्ही त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमची जी आहे ती आम्ही समजू शकतो की काय तुमची आहे, त्यामुळे आम्ही त्या संदर्भात भविष्यामध्ये काही असं वाटलं तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये विचार करू. परीक्षा कालावधीमध्ये जर एखादा विद्यार्थी क्वारंटाईन असेल किंवा शेजारची क्वारंटाईन असेल आणि तो परीक्षा केंद्रावरती पोहोचू शकला नाही तर नंतर पेपर घेण्याचं काही आहे का? नाही, आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे फेर तपासणीची फेर परीक्षा देण्याची आमच्याकडे एक मोठी तरतूद आहे. परंतु माझी अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या परीक्षा ज्या आहे त्याच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये. परंतु दुर्दैवाने जशी अशी घटना झाली आणि मुलगा समजा घरामध्ये क्वारंटाईन असेल किंवा काही कारणामुळे येऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फेर परीक्षा घेतोच. आपणही जाणता ती परीक्षा होतीच. एक विचारायचं आता हे जे 11वीचे ऑनलाईन ऍडमिशन झाले त्याच्यामध्ये बरेचशे विद्यार्थ्यांनी एक ठराविक कॉलेज हे केलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी ऍडमिशन घेतलेले असे खूप विद्यार्थी बाकी आहेत ऍडमिशन घेण्याचे की आता जे लास्ट तुमचा राऊंड झाला त्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळालं नाही तर आता तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व ते चाललेलंच आहे मला वाटतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण झाले घेऊ शकतो. नाही आता चालू आहे ते सध्या मला वाटतं. कारण ते कॉलेजमध्ये वगैरे हो. विचारल्यानंतर कॉलेजमध्ये सांगतात की प्रोसेस तरी पूर्ण सुद्धा झाली काही लोकांना अद्याप ऍडमिशन 11वीचे नाही मिळालेले नाही. आजचा 7वा राऊंड होता. नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये आम्ही आता चांगलं फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं हे झालेलं आहे सध्या आमच्याकडे आणि आता सर्वसाधारणपणे आपल्यालाही अनुभव आहे, आपणही जाणता मीही जाणते की प्रत्येक विद्यार्थ्यांची पसंती असते आणि प्रत्येकाला आणि आता आम्ही जे जागा रिक्तचं प्रमाण बघतो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेसमध्ये जागा खूप रिक्त आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की मला हेच पाहिजे कॉलेज आणि तुम्हालाही माहिती आहे की पहिल्या लिस्टमधून दुसऱ्या लिस्टमधून विद्यार्थी मागे थांबतात कारण त्याला वाटतं की माझ्या पसंतीच्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळावं आणि म्हणून आपला तर प्रयत्न आहे की आपण सुरळीतपणे ही प्रोसेस करावी आणि सुदैवाने तुम्ही बघाल की कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना म्हणजे मला वाटतं न येता शांतपणे ती प्रोसेस झाली. ऑनलाईनच्या संदर्भात मला वाटतं कुठली तक्रार प्राप्त झाली नाही. आता जी मुलं ॲडमिशनला घेणं बाकी आहेत मला सांगायला पाहिजे की आमच्याकडे खूप अशा रिक्त जागा आहेत. फक्त हेच आहे की प्रेफरन्सला तुमचे जे कॉलेजेस आहेत किती मिळतील ह्याबद्दल पुन्हा डाऊट असू शकतो. कॅटेगरीनुसार जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण सांगितलं जातं की ऍडमिशन फुल आहे, तुम्ही राऊंडमध्ये नव्हता तुम्हाला मिळणार नाही. मग तेच मी सांगितलं ना, तोच असतं प्रत्येकाची पसंती आहे आणि प्रत्येकाच्या पसंतीनुसार मिळणं तसं मुश्किल आहे. तुम्हालाही माहिती आहे की त्यांची पण मार्क आहे, त्यांची पण लिस्ट थांबली जाते. मॅडम, अल्पसंख्याक कॉलेज कुठल्याही आपल्या रिक्त राहिलेल्या जागा सरेंडर करत नाहीत ऑनलाईन प्रवेशासाठी आणि ते शेवटपर्यंत भरत राहतात. तर अशा कॉलेजांची काय माहिती घेऊन तुमचे अधिकारी काय कारवाई करणार आहेत?
कारण आता सुद्धा अनेक कॉलेजेस हे जागा भरत आहेत नाही, आणि यामुळे मराठी मुलांना किंवा मुंबईच्या अनेक गरजू मुलांना मला वाटतं आमचं सगळं जे ॲडमिशनचं जे ते एसीस किंवा विशाल सोळंकी जे बघतात तर ते बोला ना. ते मायनॉरिटीच्या तुम्ही बद्दल जे बोलताय त्यांना मागे हायकोर्टचा असा डिसिजन होता नागपूर हायकोर्टचा की त्यांना शेवटच्या राऊंडपर्यंत मायनॉरिटीचे सीट भरण्याची संधी मिळाली. कोणत्या आहेत त्या सीट आहेत त्यांना ज्या काही राखीव आहेत 50% तर त्या जागा शेवटपर्यंत भरता येतील, पण उर्वरित जागा ते सरेंडर करत नाही. ज्या ऑनलाईनला करणं तुमच्या जीआरनुसार बंधनकारक आहे त्या जागा सुद्धा ते भरत नाही, म्हणजे सोडत नाही. उर्वरित जागा ऑलरेडी आपल्या भरती प्रक्रियेत आहे. नाही, अजूनही आता सुद्धा म्हणजे एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल द्या, आपण चेक करू. ऑलरेडी 50% तर आपण घेतोच आहे पहिल्या राऊंड पासून. जर स्पेसिफिक कुठलं असेल तर आपण चेक करू. ताई, या ज्या परीक्षा होणार आहेत तर आता सुट्ट्या ज्या असतात मार्च ते मे महिन्यात सुट्ट्या असतात त्यावेळेस सुद्धा शाळा सुरू असणार आहेत. नाही, आता आपण परीक्षेचं टाइमटेबल जर बघितलं, कारण आपली भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राची बघितली तर आपल्याला अंदाज आहे की जूनपासून आपल्याकडे काही ठिकाणी पावसाळा सुरू होतो आणि म्हणून आपण ती परिस्थिती बघून परीक्षाचे आपण शेड्यूल तयार केलेलं आहे. आता तुम्ही जे विचार करता त्या शाळा तर आता आपल्या जवळपास 5वीच्या शाळा ज्या आपण सुरू करतो आहोत. भविष्यामध्ये जसं परिस्थिती बदलत जाईल त्यानुसार आपण शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेऊ. परंतु आपल्यालाही माहिती आहे की 10वी आणि 12वीचं हे वर्ष म्हणजे मुलांसाठी आणि पालकांसाठी खूप मोठं जे असतं ते आव्हानात्मक असं वर्ष असतं. प्रत्येक मुलाला त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये काळजी असते किंवा चिंता असते की माझं बोर्डाची परीक्षा आहे ती कशी मी देऊ. आणि त्याचबरोबर 9वी आणि 11वीचं आपण यासाठी फोकस करतो आहे, कारण मागची उजळणी जर व्यवस्थित झाली नाही तर पुढच्या वर्षामध्ये मुलांना जे आहे ते शिक्षण घेत असताना त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आपला पूर्णपणे फोकस आपण 9वी ते 12वीमध्ये आता शाळा सुरू करण्यामध्ये म्हणून आपण केलं. आणि जसं आपल्याला परिस्थिती थोडी चांगली वाटली आपण 5वीचा निर्णय घेतला की 5वी ते 8वीमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो का. पण तेही करत असताना जसं मी सुरुवातीपासून सांगते की पूर्वतयारी करणं, सगळ्या काळजी घेणं आणि निकष जे दिलेले आहे त्या निकषाचं पालन करून आपण शाळा सुरू करण्यासाठी 5वी ते 8वीचं सांगितलेलं आहे. भविष्यामध्ये परिस्थिती बघून आपण टप्प्याटप्प्याने निर्णय घेत राहू. मी आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम बद्दल तुम्ही सांगा. हां, प्रॅक्टिकल एक्झामिनेशनबद्दल मला वाटतं प्रत्यक्ष तोंडी श्रेणी व तोंडी अंतर्गत गुणांच्या मार्काची जी परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी आहे ती आपण 12वीची जी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे ती आपण 1 एप्रिल 2021 ते 22 एप्रिल 2021 पर्यंत करणार आहोत. आणि 10वीची जी आपण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे ती आपण 9 एप्रिल ते 28 एप्रिल या काळामध्ये घेणार आहोत. 10वी आणि 12वीचे आपण जे म्हणाल त्याप्रमाणे बाकीच्या राज्यांमध्ये लाईक तामिळनाडू तिकडे आता 10वी आणि 12वीचे मुलांचे आठवड्यात 2 दिवस शाळेमध्ये जाणं असं सुरुवात केलेली गेलेली आहे. तर हे ऑनलाईनवरून सोडून आता ते मुलं जाऊन थेट एक्झामिनेशनसाठी बसतील आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये त्यांना ते टीचरची काही फिजिकल जे इंटरॅक्शनची गरज असते एक्झाम इतकं मोठं बोर्ड एक्झामच्या अगोदर ते साध्य होत नाही. आणि सगळं काही ऑनलाईन महाराष्ट्र का ह्याच्यामध्ये थांबलेलं की आपण फक्त प्रॅक्टिकल आणि एक्झामिनेशनचं हे ठरवलेलं आहे. बेसिकली ते जे 10वी आणि 12वीचे आहेत त्या स्टुडंट्सना शाळेमध्ये जाऊन जसं दुसऱ्या राज्यांनी सुरू केलेली आहे. नाही, आपण पण शाळा सुरू केलेल्या आहेत आणि मी त्यांना मगाशीच सांगितलं की आपल्याकडे जवळपास 21,66,056 विद्यार्थी आता 18 जानेवारीचा डेटा मी सांगितला आहे जे आपल्याकडे विद्यार्थी येत आहेत आणि 21,287 शाळा आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा हा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि प्रत्येक दिवशी जसं मी सांगितलं की 38%, कारण आपण प्रत्येक दिवशी 50% विद्यार्थ्यांना बोलवतोय. आणि तसं जर तुम्ही बघाल तर आता आपल्याकडे 76% विद्यार्थी शाळेमध्ये आता येत आहेत. तर मला वाटतं मी संदर्भामध्ये विचारायचं होतं. FYGCचं ऍडमिशन खूप लेट झालेली आहे तर त्याचं आता एक्झामबद्दल काही आपण वेळापत्रक किंवा काही असं सांगू शकता का की कधी घ्यायचं आहे. आणि दुसरं 9वीच्या काही 10वीच्या काही विद्यार्थ्यांना प्रिलिम्ससाठी शाळांमध्ये बोलावलं जातं तर अशा याच्यामध्ये काही आहे का म्हणजे पॉलिसी जी बोलवायचं आहे शाळांनी की नाही बोलवायचं. नाही, 10वीच्या बाबतीमध्ये आता शाळा आता सुरू झालेल्या आहेत जे आपण पण जातात तर त्यांचं तो शाळेचा प्रोसिजर असेल. परंतु तुम्ही जे म्हणताय की तुमचा पहिला प्रश्न काय होता की 11वीच्या ॲडमिशन संदर्भामध्ये तर मी अगोदरच त्याचं उत्तर दिलेलं आहे. ॲडमिशन लेट झाले तर आपल्याला 1-2 गोष्टी केल्यात. आपण ॲडमिशनच्या बरोबरच आपण 11वीचे मला वाटतं ऑनलाईन एज्युकेशनचे क्लास सुरू केले होते. परंतु त्याच्याबरोबर आता आम्ही प्रयत्न करतो की त्यांना जास्तीत जास्त हा आपला प्रयत्न यासाठी आहे की पुढच्या वर्षी त्यांना 12वीला जायचे. त्यांचा बेस जो आहे आणि कारण 12वी ही 11वीवरती बेस असते त्यामुळे त्यांचा उजळणी व्हावी आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचावं या संदर्भात आपण निर्णय घेतो. आणि भविष्यामध्ये आम्ही 11वी आणि 9वीसाठी तुमच्यासमोर पुन्हा येऊच. आज तर आम्ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहोत.
त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि पालकांना असं आहे की आपण तुम्हालाही जाणता की 9वी आणि 12वीचे निर्णय घेत असताना आपण पूर्णपणे ती जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि तिथल्या यंत्रणेवर आपण बोललो की त्यांच्या मतीने आम्ही करणार आहोत। मुंबई संदर्भात सुद्धा आपले तेच प्रयत्न राहील। मी वारंवार आयुक्तांशी सुद्धा या संदर्भात बोलत आहे की भविष्यामध्ये मी अपेक्षा करेन की 9वी ते 12वी आणि पुढे जसं आपण अपेक्षा करतो की 5वी ते 8वीच्या संदर्भामध्ये सुद्धा शाळा सुरू होतील, परंतु राज्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की 5वी ते 8वीच्या ज्या शाळा आहेत त्या 27 जानेवारीपासून RT-PCR टेस्ट, पालकांची संमती, सर्व पूर्वतयारी आणि जसं आम्ही 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्याची काळजी घेऊन, कारण आपणही जाणता की आम्ही RT-PCR टेस्ट केल्यामुळे आम्हाला शिक्षक काही पॉझिटिव्ह मिळाले, पण आपल्या सुदैवाने इतके विद्यार्थी येत आहेत परंतु एकही विद्यार्थी आपला करोनाच्या पॉझिटिव्ह आला नाही। आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं आरोग्य बघणं ही आमची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे, पण शिक्षणही सुरू राहिलं पाहिजे हा आमचा एक प्रयत्न आहे। आता सत्तूची सोड आता तुम्हाला